बदलीची निमता करायला लागून रे, नाम नाम निमता करायला बदलीचे मला एवढे नखरे ठेवायला लागून रे, एवढं तर ना कोणाची आयडिया नाही कधी. बाय बाय तू काय करजो, तुला जेव्हा वेळ भेटन तेव्हा येजो. रातची 12ला ये, 3ला ये, पण येजो तू. हो येतो ना येतो. मी तुला एक प्रश्न विचारू का? विचारू का एक प्रश्न? काय बापा तुमचा प्रश्न आले सुटून नाही राहिले, प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न. काय बाई आहे बाबा तुम्ही? हा जाऊ दे. मी काय म्हणतो, तू दिवसभर लोकांची चिडचिड कामं करतो, तू घरच्या कामं कधी करतो? घरच्या कामं करायला काय अलग गोष्ट आहे माई, अलग गोष्ट आहे. म्या ठेवली आहे ना एक बुडी आहे माझ्याकडे कामाले, ते कुठं काय जात नाही कामाले, तर म्या तिले कमी पैशात घेऊन घेतली, ठेवून घेतली. नाहीतरी बिचारीचं इकडून काम नाही होत जास्त, आरामच्या करते. मला काय माझ्या घरात दिवसभरातही केलं काय, एकटी माझ्या घरात करते बिचारी. 3,000 रुपये महिना देऊन देतोच तुम्ही तिले. नव्हते का होते माझ्या घरी, मग काय आपल्याला टेन्शन आहे? काय ते माझ्या घर सारा संसार सांभाळते माझ्या ते. सावध बाई आहे बाबा, मला भारी बाई दिसून राहिली मला इथं. त्याच्या घरी लागून तर दुसऱ्या बाईला कामाला ठेवून उलीच्या पैशात घुमून घेऊन राहिली. हे कसे हुशार आहे. इथं लोकांच्या इथं लागून तर मार पैसे उडायचे पाहून राहिली. रेट किती हाय आहे? 12, 15 तोंडाला मागतले तसे तसे द्यायला लागते तिथे. तर कामाचे भाव जसं एकदम सोनं होते, दर महिन्याला केलं तर एवढे भाव करून ठेवली ना. लयशे पारले जेवढं म्हटलं तेवढं जम मिले. मुरदार कोणती बाई भेटली काय माहित. माझ्या घरी सांगायला पुरते ती बाई. मला नाही भेटत अशी बाई. इले भाई भेटली 3,000 जर विचार काम करणाऱ्या बाईचा नंबर भेटला ना तर नाही मी बोलावून घेतो इले. जर सुनवायरी असती लवकर पटकन घरी येऊन आला असतं तर माझ्या घरी म्हटलं तिनंच मस्त कामं केले असते. बरं हिच्या काय निमता करायला पुरली असते. बदलीच्या किती बदली ॲटिट्यूड मध्ये आणि किती शहाणपणा मारते. ठीक आहे मग काकू, 4,000 देऊन दे ना मला आता सध्या. 4,000 कायचे हो तुला 4,000? काकू तुम्ही माझे 1.5 तास खाल्ला ना हो काकू, त्याचे होईना 4,000. बाबा 1.5 घंट्याचे 4,000 होई का हो बिचारे? बाय काकू तुम्हाला सांगतो, तुम्ही मला 1 घंटा खाल्ला त्याचे 2,000 आणि अर्धा तास जो आहे तो तुम्ही याचे द्या, ॲडव्हान्स दे ना. कामाला यातली ॲडव्हान्स नाही पाहिजे काय? मी कशी येऊ म्हणायचं? माझ्या नवऱ्याला सांगावं लागते आणि पैसे दाखवा लागते नवऱ्याला का बा मला ॲडव्हान्स भेटला म्हणून कामाला जावं लागते म्हणून. मला तर तुला याच हुशार दिसून राहिली वा. आणि तुले मी 4,000 देऊन देऊ आणि तू उद्या चालून आली नाही तर मग? हो काकू तुम्ही टेन्शनच घेऊ नका. कसं आहे काकाले माहित आहे मी कुठं असतो काय असतो. काका माया पत्ता ठेवते म्हटलं आणि मायावर लक्ष ठेवूनच असते म्हटलं. काकाले म्हटलं मायावर लयच चांगला विश्वास आहे, पक्का काय अतूट आलाय. पण काका म्हटलं माईकडे खावरल्या डुकरासारखे माहिती असं वाटते. कधी खाईन का काय माहित मला, काका चिरून खाईन का असं वाटते कधी कधी. देवराचा खेळ गेले नाही त्याला कोयता खेळत तर मग माय ना म्हणलं दुसरं आणि चिरूनच काढतो त्याला. आता रामखोरू आणाचा माय बाप काढते आणि इकडे बोदलीच्या इकडे माहिती ह्या बोदलीच्या इकडे चांगली म्हणते अटूट विश्वास आहे. तिले काय ना किती विश्वास आहे माय नवरा असून मला विश्वास नाही. इले पाहिजे किती विश्वास आहे. रामखोरू आणाचा काम करचा भोके येते त्याच्या आणि इथं तिथं लक्ष ठेवायचं नाही त्याच्या जीवावर. जीव त्याला खरी चांगला मी ठोकतो धरून त्याले. काकू कोणाचे घाण कोणाचे तुकडे करता तुम्ही? काय तुमचं लक्ष झालं बापा? तुम्ही अशा पाहून राहिले होते. माझ्या घराकडे कावरलं कुत्र सुटलं नाही म्हणून कुत्र्याचे मला चांगलं म्हटलं ती देऊन त्याला चांगले साल काढायचे आहे. विचारून करून राहिली होती का कोणती काढू घेऊ कोणती नाही. चांगले सालपट निघाले पाहिजे म्हणून मी विचार करून राहिली. हो काकू तुम्ही आता कुत्र म्हटलं ना त्याच्यावरून कानी मला एक गोष्ट आठवली. मले कानी म्हटलं एक सिक्युरिटी लागन म्हटलं. ते सिक्युरिटी तुम्हाला द्यास लागन. तुमच्या घराकडे काही कुत्र गित्र आहे का तुमच्या घरी? म्हणजे घराकडे नाही, मी तुमच्या घराकडे तर येतोच बापा नेहमी. तुमच्या घरी कोणतं कुत्र गित्र आहे काय? ते माया मागं लागलं नाही पाहिजे. ते तर लय भीती वाटते बाप्पा. न त्याच्यात मग ते भुकणं न ते अंगावर येणं कुठं बसतं डसलं फसलं तर म्हणून म्हटलं म्या पहिले विचारलेलं बरं. त्याच्याशिवाय मी काम नाही घेत सांगून ठेवतो. आणि ते जर कुत्र असन तर मग तुम्हाला सिक्युरिटी द्यास लागन मला. हो माझ्या घरी कोणतं कुत्र नाही आहे पण माझ्या नवराच लई आहे. त्याच्यापासून जराशी बचावून राहायचं. तू समजूनच कुत्र्यापेक्षा कमी नाही आहे. लागलं सगळं काय इकडे तिकडे पाहतच राहायचे. काय भिऊ नको मी हाय त्यासोबत. हो काकू तुम्ही किती चांगले आहे. मला तुमच्यासोबत बोलून भेटून असं वाटून राहिलं का तुम्ही माझ्या सख्खी बहिणी सारख्याच आहे. अशा तुम्ही माझ्यासोबत हे करून राहिल्या. नाही तर कोण बोलते असं जमान्यात या. आपण हे आहे बहिणी आहे तर तुमचं पोरग माया पोरग, तुमचा सासरा माया सासरा, तुमचा देर माया देर, तुमची सासू माई सासू, तुमची पोरगी माई पोरगी आणि तुमचा नवरा माया नवरा. ताई हे ते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तसं मनाचा माझा उद्देश नव्हता. ते कसं आता तुमचं पोरग माया पोरग असं म्हणत गेली ना मी तर म्हणून ते निघालं चुकीनं निघाला. ते नंतर पाहून घेऊ आपण काय आहे तर पाहून घेऊ मग. त्याला चांगला ब्रेड वाणी मुरून घेऊ मग आपण. हो
त्याचा चांगला ब्रेड मुरून द्यायला लागते, त्याच्याशिवाय जेवत नाही. हो बाई, आपण आता नात्यानंही जोडलं गेलो, तर मग कर ना विचार जराशे कमी पैसे कर ना. पैसे तर कमी करू माय. पहा बाई, तुला एका शब्दात मी सांगून ठेवतो, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आहे, नात्याच्या ठिकाणी नाती राहीन. तुला हेच पहिले सांगून देतो. तवाच म्हटलं रिश्तेदारी चांगली पटत असते, नाही तर रिश्त्यात म्हटलं सारं म्हटलं बेकारी येत असते. तुला पहिलेच सांगतो. म्हणून नात्यात कधी व्यवहाराच्या बाबतीत बोलायचं नाही, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहारच ठेवायचा. पाजी, मी येतो उद्या. उद्या येतो तर तुम्ही काय करजा, मी सारे कामं करणार तुमच्या घरचे, पण मायासाठी म्हटलं चांगलं जेवण करून ठेवता चांगलं, आणि मी जेवण पण तुमच्याच घरी. हो माया, किती महागीची बाई आहे हो तू. काय पुरू देशील हो तू मले? खाणं पिणं इथून, तुला पगार एवढा देऊन तुला सारं पुरू मी, मग तू तर म्हणशील काही पुरव म्हणून मले. बरी दिसून राहिले तू तर. शहाजी तुम्ही, आताच तर तुम्ही म्हटलं मला बहिणी सारखे आहे म्हणून, आणि आताच्या आता तुमचं मनही दुखून राहिलं मला खाऊ घालाले. बऱ्या दिसते. तुम्ही बहिणीविषयी असा विचार करता मला वाटलं नव्हतं कधी. म्हटलं आणि जर असं तुम्ही मला कुटका खाऊ घालान तर तुमचं काय कमी होईन का, उलट तर वाढन म्हटलं. खाऊ बी घालाबद्दल मी तुले काहीच म्हणत नाही. मी तर कोणाला खाऊ घालतो म्हटलं, माझ्या घरी तर असे रोजचे 3-3, 4-4 ताटं वाढतो म्हटलं. मी कोणाला जेव घालतो म्हटलं, आणि तुला जेव घातलं असतं का? पण बाई, त्या घरी म्हटलं किती त्या घरचं केलेलं वाया नाही जाईन का? मला ती विचार नाही करा लागन खावं माय. घरचं म्हणणार नका वाया जाऊ द्याव का तुझ्या घरचं, आणि माझ्या घरीचं करून तुझ्या घरचं वाया जाऊ देऊ का मी? हे चांगलं नाही वाटत बाई मला. आज वाया जाणं चांगलं नाही आहे बाई. लय बेकार दिवस काढले म्हटलं, पहिले लय दिवस बेकार काढले आहे, म्हणून मला अन्नाची लय कदर आहे म्हटलं, लय कदर आहे. हे नाही काकू, आपलं तसं नाही आहे, आपलं तसं नाही आहे. माया घरचे बैले सांगून दिलं आहे का मला बैले का मायासाठी रांधाचं काम नाही आहे, फक्त माया नवऱ्यासाठी महापुरासाठी जेवढं लागते तेवढं रांधत जा. 2 टाईमचं एकच टाईमले करायला लावतो मी तिले, आणि ते करून ठेवते ते. आणि माया आता काही विषयच नाही आहे. माया घरच एवढे आहे का मला इथं गेली तिथं गेली का माया जेवणच होऊन जाते. मला तर रंगारंगाचं देते. पण मी तर आता तुम्हाला म्हणून राहिली, पण तुमचं मन किती दुखून राहिलं. फक्त मी तुमचं मन पासाठी म्हटलं, आणि तुम्ही मायना किती मन दुखून राहिले. ठीक आहे, जाऊ दे. लवकर येत जा, माझ्या भांडे धुणं पडलं राहते.